नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शालेय विद्यार्थी असाल, कॉलेज स्टुडंट असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, बँकिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, MPSC करत असाल किंवा UPSC करत असाल, तुम्हाला त्या ठिकाणी फिक्स क्वेश्चन्स असतात, ते म्हणजे व्हॉइसवर तुम्हाला फिक्स ठरलेले क्वेश्चन्स असतात। त्यामुळे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल, स्टाफ सिलेक्शन कमिशन, CGL, MPSC, UPSC, IBPS, कुठल्याही क्षेत्राची जरी तुम्ही तयारी करत असाल, ग्रामसेवक, तलाठी भरती, कोणत्याही एक्झामची जरी तुम्ही तयारी करत असाल, तुम्हाला व्हॉइसवर क्वेश्चन्स विचारले जातात। म्हणून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्या जबरदस्त कॉन्सेप्ट शिकणार आहोत। तर चला सुरुवात करूया। Welcome back students. Today we are going to start new topic and that is voice. Okay, so what is active voice and what is passive voice, and after that how to convert active voice into the passive voice, these things also we have to learn in this lecture. So let's start. Voice. Voice can be divided in two forms. One is active voice and second is passive voice. Voice can be divided in two forms. One is active voice and second is passive voice. So first you have to understand students what is active voice and what is passive voice. Okay, when subject or door of action is important, that time we say that is active voice. म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिया करणारा महत्त्वाचा आहे त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतो। म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट हा महत्त्वाचा असतो। अँड यू नो स्टुडंट्स, सब्जेक्ट मीन्स डोअर ऑफ ॲक्शन, डोअर ऑफ ॲक्शन म्हणजे ज्यामध्ये क्रिया करणारा महत्त्वाचा आहे त्यावेळेला आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा यूज करत असतो। मग पॅसिव्ह व्हॉइस ज्यावेळेस फक्त ॲक्शन इम्पॉर्टंट आहे, वेन ॲक्शन ओनली ॲक्शन इज इम्पॉर्टंट, दॅट टाईम वी यूज पॅसिव्ह व्हॉइस। म्हणजे ज्यामध्ये क्रिया महत्त्वाची त्यावेळेला आपण पॅसिव्ह व्हॉइस यूज करत असतो, आणि ज्या वेळेला क्रिया करणारा महत्त्वाचा आहे त्यावेळेला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस यूज करत असतो। फॉर एक्झाम्पल, पीपल स्पीक इंग्लिश, पीपल स्पीक इंग्लिश, लोक इंग्रजी बोलतात। आपल्याला माहिती आहे लोक इंग्रजी बोलतात, त्याचा उल्लेखच करायचा नाही, आपल्याला फक्त काय करायचं आहे, इंग्रजी बोलली जाते एवढं सांगायचं, म्हणजे ॲक्शन महत्त्वाची आहे। मग आपण काय म्हणतो, इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर, इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर, सर्वत्र इंग्रजी बोललं जातं। ज्याच्यामध्ये सब्जेक्टचा उल्लेख करायची गरज नाही आहे, मोस्टली त्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस यूज करत असतो। इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर, आता या ठिकाणी सर्वत्र इंग्रजी बोललं जातं। या वाक्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ऑलरेडी कळून चुकते की याच्यामध्ये इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर, इंग्रजी सर्वत्र बोललं जातं, म्हणजेच इंग्रजी तर लोक बोलतात हे गृहीत धरायचं आहे। म्हणजे या ठिकाणी सब्जेक्टचा उल्लेख करायची गरज नाही आहे, आणि उल्लेख करायचाच असेल तर पुढं बाय लिहून बाय पीपल असं आपण लिहू शकतो। आता पहा, ज्यावेळेला मी म्हणतो मोबाईल्स आर रिपेअर्ड, मोबाईल दुरुस्त केले जातात, या ठिकाणी दुरुस्त कोण करतो हे महत्त्वाचं नाही आहे, म्हणजे क्रिया करणारा महत्त्वाचा नाही, मोबाईल दुरुस्त केले जातात, दॅट टाईम वी यूज पॅसिव्ह व्हॉइस। बुक्स आर सोल्ड हिअर, पुस्तक विक्री केली जाते, कोण पुस्तक विकतं याला महत्त्व नाही आहे, तर ॲक्शन जे आहे सेलिंगची ती महत्त्वाची। बुक्स आर सोल्ड हिअर, येथे पुस्तक विक्री केली जाते किंवा पुस्तके विकली जातात। महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं जातं। आता या वाक्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी बोलणारा कोण आहे याचा उल्लेख केलेला नाही आहे, त्याला मेन्शन केलेलं नाही आहे। मग हे वाक्य जे आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील लोक हा गृहीत धरलेला सब्जेक्ट आहे, त्याचा आपल्याला उल्लेख करायची गरज नाही आहे। ज्यावेळेस अशा सब्जेक्टची उल्लेख करायची गरज नसते किंवा कोणत्याही सब्जेक्टची उल्लेख करायची गरज नसते त्यावेळेला मोस्टली आपण पॅसिव्ह व्हॉइस यूज करत असतो। पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मुद्दाम होऊन सब्जेक्ट टाळलेला असतो किंवा त्या सब्जेक्टला महत्त्व नसतं, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ॲक्शनला महत्त्व असतं। जर आपण सेंटेन्स लिहिलं, पीपल speak
मराठी. पीपल स्पीक मराठी इन महाराष्ट्र. पीपल स्पीक मराठी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये लोक मराठी बोलतात. पण आपल्याला ह्या लोकांचा उल्लेखच करायचा नाही. आपल्याला फक्त म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं जातं, तर ते पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर होईल. कारण का, सब्जेक्ट महत्त्वाचा नाही, बोलणे ही ॲक्शन महत्त्वाची आहे. मग आपण म्हणू शकतो मराठी इज स्पोकन इन महाराष्ट्र. मराठी इज स्पोकन इन महाराष्ट्र. आता ह्या वाक्यामध्ये मराठी इज स्पोकन, मराठी बोललं जातं इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये, आणि लोक महाराष्ट्रातील मराठी बोलतात, हे जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट जो आहे महाराष्ट्रातील लोक, हा गृहीत धरायचा आहे. गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं जातं, तर साहजिकच आहे महाराष्ट्रातील लोक हे मराठी बोलतात. म्हणून जे लोक हा जो पीपल हा सब्जेक्ट आहे, हा त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करायची गरज नाही आहे. म्हणजे ज्यावेळेला सब्जेक्ट महत्त्वाचा नाही आहे तुमच्यासाठी, तर ॲक्शन महत्त्वाची, मोस्टली तुम्ही पॅसिव्ह वॉइस यूज करत असता. आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये V3 वापरला जातो, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप हमेशा यूज केलं जातं. ह्या काय महत्त्वाच्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. जसजसं आपण आता पुढे एक एक पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर पाहत जाऊया, तसं सर्व तुम्हाला कॉन्सेप्ट्स क्लिअर होत जातील. चला तर आता पॅसिव्ह वॉइसला शिकायला सुरुवात करूया. वी नो स्टुडंट्स, देअर आर टू टाइप्स ऑफ वॉइसेस. वन इज ॲक्टिव्ह वॉइस अँड सेकंड इज पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइस अँड सेकंड इज पॅसिव्ह वॉइस. पहिला रूल जो आपल्याला शिकायचा आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ॲक्टिव्ह वॉइसची सुरुवात जर आय या सब्जेक्टनं झालेली असेल, तर पॅसिव्ह वॉइसमध्ये त्याला बाय नंतर न्यायचं असतं. त्यावेळेस बाय नंतर त्याला लिहित असताना मी मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर सब्जेक्ट आय असेल, तर पॅसिव्ह वॉइसमध्ये तो ऑब्जेक्ट होईल आणि तो मी मध्ये कन्वर्ट होईल. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर वी असेल, तर पॅसिव्ह वॉइसमध्ये अस मध्ये कन्वर्ट होईल. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट जर यू असेल, पॅसिव्ह वॉइसमध्ये तो यू ॲज इट इज राहणार आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट जर ही असेल, पॅसिव्ह वॉइसमध्ये हिममध्ये कन्वर्ट होणार आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट जर सी असेल, पॅसिव्ह वॉइसमध्ये हरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट जर इट असेल, पॅसिव्ह वॉइसमध्ये ॲज इट इज ऑब्जेक्टमध्ये इट राहणार आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट जर दे असेल, तर पॅसिव्ह वॉइसमध्ये देममध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच ॲक्टिव्ह वॉइसची सुरुवात, म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसचा सब्जेक्ट आय असेल, पॅसिव्ह वॉइसमध्ये तो ऑब्जेक्टमध्ये जाईल आणि मी मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच काय, तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर सब्जेक्टिव्ह केस असेल, तर पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर सब्जेक्ट आय असेल, पॅसिव्ह वॉइसमध्ये तो सब्जेक्ट ऑब्जेक्टमध्ये जातो आणि मी मध्ये कन्वर्ट होतो. वी असेल इकडं, तर इकडे असमध्ये कन्वर्ट होईल. यू इकडे यूमध्येच कन्वर्ट होईल, म्हणजे यू ॲज इट इज राहील. ही असेल तर हिममध्ये कन्वर्ट होईल. सी असेल तर हरमध्ये कन्वर्ट होईल. इट असेल तर ॲज इट इज राहील. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये दे हा सब्जेक्ट असेल, तर पॅसिव्ह वॉइसमध्ये देममध्ये कन्वर्ट होईल. तर चला आपण डायरेक्टली आता पॅसिव्ह वॉइसला सुरुवात करूया. चला तर आपण आता ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस कसं बनवायचा याचे काय रूल्स आणि त्याचबरोबर सेंटेन्सेस पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 8 टेन्स ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट होतात. त्यामध्ये सिंपल 3 टेन्सेस, जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. अशा पद्धतीनं ह्या 8 टेन्सला तुम्ही ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करू शकता. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नसतो. त्याचबरोबर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कधीही पॅसिव्ह वॉइस होत नाही. पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स याचाही वॉइस होत नाही, पॅसिव्ह वॉइस होत नाही.
आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स याचाही पॅसिव्ह वॉइस होत नाही. पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना फक्त 8 टेन्सला तुम्ही ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करू शकता. त्यामध्ये सिम्पल 3 जसं की सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर, त्यानंतर प्रेझेंट कॉन्टिन्युअस, पास्ट कॉन्टिन्युअस, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट एवढ्याच टेन्सचा तुम्ही पॅसिव्ह वॉइस करू शकता. म्हणजेच हे जे टेन्सेस आहेत हेच ॲक्टिव्ह वॉइस असतात, त्यांना तुम्हाला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर पहिला टेन्स आपण पाहणार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा बनवायचा याचे रूल्स आपण लगेच पाहूया. अतिशय सोप्या मेथडनं आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. सो लेट्स बिगिन.